ही जी रिकामी शेती पाहताय आपण, ही परभणी जिल्ह्यातील लक्ष्मीबाई राऊत यांची आहे. यांनी कांदा लावला होता उन्हाळ्यामध्ये. जवळपास अवकाळी पावसामुळे या कांद्याचे नुकसान 350 पोते त्यांचे म्हणजे कांदा सडून गेला. तर एवढं मोठं त्यांचं म्हणजे नुकसान झालं. आणि आता मग पुढं काय करायचं, तर त्यांना अक्षरशः म्हणजे त्यांना बियाणे घेण्यासाठी पैसे नव्हते. तर त्यांनी रान त्यांचं ते रिकामं ठेवलं, काहीच लावलं नाही आणि मोलमजुरी करून त्या जीवन जगतायत त्यांचं. तर पाऊस म्हणजे जास्त पडला तरी पण शेतकऱ्यांचं नुकसान, आणि पाऊस नाही पडला तरी पण शेतकऱ्यांचं नुकसान. तर शेतकऱ्यांनी करायचं तर काय करायचं, हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांचा आहे. पावसामुळे शेतामध्ये पाणीच पाणी साठलेलं आहे सर्वत्र. 2-3 दिवस अतिसंततधार पाऊस सुरू आहे परभणी जिल्ह्यामध्ये, आणि असं सर्वत्र शेतामध्ये पाणीच पाणी साठलेलं आहे. ओढ्याला पाणी आलेलं आहे आणि असे ओढे वाहत आहेत तुडुंब भरून. पाऊस जास्त झाला तरी पण शेतकऱ्याचं नुकसान, आणि पाऊस नाही पडला तरी पण शेतकऱ्यांचं नुकसान आहे. आता अजून जर असाच पाऊस पडत राहिला तर हे सोयाबीन जे आहे ते पूर्णपणे असं पिवळं पडतंय. असं हे सोयाबीनच्या पिकामध्ये खूप असं पाणी आहे. पाऊस जास्त झाला तरी पण शेतकऱ्यांचं नुकसान. एवढं गुडघ्या इतकं पाणी साठलेलं आहे सोयाबीनमध्ये. सोयाबीनमध्ये पाणी बघा, एवढं गुडघ्या इतकं पाणी साठलेलं आहे. 2-3 दिवसात जे पाऊस झालेला आहे